अगं बाई, अजून कशा आल्या नाहीत या? एवढे वाटते तर स्वतः बाहेर बघून ये ना. गप्प बस रे, मार खाण्याचे लक्षण दाखवतेस तू आता. छे, सगळ्यांचे लक्ष सुभद्रा काकूंकडेच आहे. मी काय करतोय ते बघायला कुणाला वेळ आहे का? अरे देवा, हे काय झालं आई? अगं तू पडलीस की काय? अगं सगळे पाहत काय राहिलीस? आईला हात नाही का द्यायचा? ही तुझी बायको गोगल गाय मला काय हात देणार? हिचे सगळेच हळूहळू. आणि खबरदार कोणास हाक मारलीस तर आपल्या आतडे तुटते म्हणून येतो हो आपण इथे. पण यांनी लाज लज्जा सगळी गुंडाळूनच ठेवलीये. घरात लग्न कार्य करतायत पण वडीलधाऱ्यांचा मान काही ठेवत नाहीत. अरे रानड्यांच्या कुळात आम्ही सगळ्यात वडील. देवासमोर पान सुपारी ठेवल्यावर मान असतो तो वडीलधाऱ्यांचा. भाऊसाहेब, एकूण परिस्थिती जरा जास्तच कठीण दिसते. सुभद्रा काकूंची समजूत काढायला ताई साहेबांची पद्धती अपुरी पडलेली दिसते. माई साहेबांत त्या दादे देणार नाहीत. हट्टी खोड आहे ते, वाकणार नाही असे लवकर. मला नकोय हो काही, पण रीतीचे काय असते ना तेवढे सांगतेय. आता लहानांनी रीत कुळाचार बाजूला ठेवली तर वडीलधाऱ्यांनीच नको का कान धरायला? खरे हो सुभद्रा वहिनी, चुकले आमचे. सगळ्यांच्या वतीनं मी क्षमा मागते. पण आता तुम्ही आत चला. हवे तर मी पाया पडते तुमच्या. तुझ्या क्षमेने नाही भागायचे हो. तू कोण? मम म्हणण्यापुरती फक्त. ज्याने रीत पाळली नाही, ज्याने वडीलधाऱ्यांची पत्रास ठेवली नाही, त्या तुझ्या नवऱ्यास माझ्या धाकट्या चुलत दिरास पाठीव आणि केलेल्या कृत्याची कबुली द्यावयास सांग. अशी भडमुंजांसारखी लग्ने करीत नसतात म्हणून रानड्यांच्यात. सगळे कसे रीतीला धरून वास्तपुस्त करून मानपान सांभाळून करावयास हवे. हवे की नको? जा पाठव त्यांना. त्यांनी क्षमा मागून शपथ घ्यावयास हवी की पुन्हा असे होऊ देणार नाही, तरच घरात पाय ठेवीन मी. हा, जातीयस ना ताई? सुभद्रा वहिनी अजून का आतमध्ये येत नाहीयेत? काय आता पंचारती घेऊन ओवाळावे अशी अपेक्षा आहे की काय? नाही. सुभद्रा वहिनी म्हणतायत भाऊ साहेबांनी स्वतः माफी मागितल्याशिवाय त्या घरात येणार नाहीत. आम्ही क्षमा सुभद्रा वहिनींची, आणि ते सुद्धा माधवाच्या लग्नाचे निमंत्रण दिले नाही म्हणून? अरे कालत्रही शक्य नाहीये ते. त्यास म्हणावे आल्या पावली परत गेला तरी आम्हास काही वाटणार नाही. भाऊसाहेब जरा हळू. अहो, एखादा वाकडा शब्द नेमका त्यांच्या कानी पडला तर अनर्थ व्हायचा. शेवटी तुमची ती वडील भाऊजाई विसरू नका. म्हणजे म्हणून काय झाले? काय वाटेल ते आम्ही खपून घेऊ का काय? हा, आता आमची जर चूक झाली असती ना तर आम्ही लोटांगण घालावयास सुद्धा तयार आहोत. पण फुकाफुकी मानपान या घरामध्ये खपून घेतला जाणार नाही. सांभाळ स्वतः. असू दे हो, असू दे. स्वतःला सांभाळा. बाई, माई, भाऊसाहेब माफी मागावयास नकार देत आहेत. बाई, आता काय करायचंय? वडीलधाऱ्यांचा मान राखावयाचाच हवा. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण अशाने काळ सोकावतो. आज तुम्हास मोकाट सोडले की उद्या रीती भातींना कोपऱ्यात ढकलाल नेऊन. ते काही नाही. गोविंदरावाने क्षमा मागितल्याशिवाय मी पाणी सुद्धा पिणार नाही. हो बाई,
माधवा, आता तूच काय ते बघ रे बाबा. आम्ही तर अगदी हात टेकलेत. आता तूच काहीतरी बोलून बघ. होय रमा, इकडे या. रावजी. हो दादा. या. काकू नमस्कार करतो. काकू, तुझ्या माधवास आशीर्वाद नाही देणार? नाही बघ, तुझी नवी सून पण आलेली आहे. आज हा माधव तुझ्या समोर जिवंत उभा आहे तो कोणामुळे हे त्यास चांगलेच ठाऊक आहे ना लक्षात सारे. पण तरीही विसरलास काकूस. पण काकू आशीर्वाद दिल्याशिवाय कशी राहील? आशीर्वाद आहेतच, पण म्हणून तुझ्या वडिलांनी क्षमा मागितल्याशिवाय मी घरात येईन तर ते शक्य नाही. अगो बाई, तुमचे नाक किती लाल झाले आहे. हं? रमा, माझी आई म्हणते एवढा राग प्रकृतीसाठी बरा नव्हे. राग हा गुळाबरोबर गिळून टाकावा, म्हणजे जीव शांत होतो. हे बघा, मी आणलाय तुमच्यासाठी गुळ. हे घ्या. मला असला अगोचरपणा खपत नाही. आणि वडीलधाऱ्यांसमोर नवऱ्याला अशी खेटून उभी राहतेस. लाज नाही वाटत? चल हो बाजूला नवऱ्यापासून. काकू. माधवा, तू नमस्कार करायला आलास म्हणून येते हो मी घरात. पण माझे तत्व कायम आहे. भाऊसाहेबांनी क्षमाही मागावयासच हवी. वडील भाऊजे म्हंटल मी, अशी सोडायची नाही त्यास. रावजी, चला आज जाऊया मागील दारांनी. आणि जमल्यास तुझ्या या गोगलगाय बायकोला उचलून आण. नाही तर आत्ता निघायची आणि 3 दिवसांनी पोचायची परसदारी. चला 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 चला. पांडू, बंब तापायला लाव. प्रवासाचे होता मी, स्नान व्हायचे. यांनी काय आमच्या नावाने आंघोळी केल्याच. मने नाही जिंकले तिने, तुमच्या सगळ्यांच्या वर भानामती केलीये. हा, एक दिवस ही पोर रानड्यांचे कुळ बुडवल्याशिवाय राहणार नाही.